पंढरपूर जवळ मंगळवेढा नावाचं गाव आहे. पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या 3 प्रसिद्ध संतांमध्ये जातीनं महार पण पांडुरंगाचे एकनिष्ठ सेवक. भिंत टाकाची भिंत बांधायचं काम चाललं. राजवाड्याचा तट आहे, भिंत बांधायचं काम सुरू आहे. आणि दुर्दैव असं अचानक भिंत कोसळली. हजारो कामगार मातीच्या घराखाली मरण पावले. संत चोखोबा त्याच मातीमध्ये मरण पावले. पंढरीतल्या पांडुरंगाला वाईट वाटलं. नामदेव महाराज दर्शनाला आल्यावर पांडुरंग म्हणले, नाम्या माझा चोखा गेला रे. पांडुरंग जशी तुझी इच्छा जा. माझी एकच इच्छा आता माझ्या चोखोबाची समाधी माझ्या महाद्वारामध्ये हवी आहे. जा आणि माझ्या चोखोबाची हाडं घेऊन ये. नामदेव महाराज गेले. हाडांचा गाड्याने नाही लागलेला आहे. नेमकं यातला चोखोबांचा हाड ओळखलं कसं? परत आले. पांडुरंगा आणलीस माझ्या चोखोबांची हाडं? नाही. का? हाडांचा गाड्याने लागलेला आहे. नेमकं चोखोबांचा हाड ओळखणार कसं मी? वेडा रे वेडा नाम्या. जा प्रत्येक हाड घे, कानाला लाव. ज्या हाडातून विठ्ठल 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 आवाज येईल ना ते हाड माझ्या चोखोबांचं. नामदेव महाराज परत आहे. एक हाड घ्यायचं, कानापर्यंत न्यायचं, खाली ठेवायचं. दुसरं घ्यायचं, कानापर्यंत न्यायचं, खाली ठेवायचं. एक हाड उचललं, कानापर्यंत नेलं. हाडातून आवाज आला, विठ्ठल विठ्ठल. नामदेवने ते हाड होते अशी घट्ट रंगात. चोखोबा काय भक्ती आहे. पडिले वळण इंद्रिया सकाळा, भावतो निराळा नाही तुझा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पांडुरंग मेल्यानंतर हाडातून आवाज. काय भक्ती आहे तुमची. ती हाडं आणली आणि जिथं ती समाधी आहे त्याला चोखोबांची पायरीच म्हणतात. माणसानं चोख मानानंच पांडुरंगाचं दर्शन घ्यावं म्हणूनच चोखोबांची पायरी आहे. मंगळवेढे दुसरे भक्त संत कानोबात राज दरबारी जावं, नाच गाणं करावं आणि बादशाह उदरनिर्वाहाला द्यावं. पिढीजात व्यवसाय, पण तिला तो व्यवसाय पसंत म्हणतात. नाचावं तर पांडुरंगाच्या दारात, अभंग गावे त्याचे पतित तू पावना म्हणाविषयी नाही. त्याची सेवा करायची. बादशाला यायला नकार दिला. तिला बादशाने शिपाई पाठवले पकडायला. शिपायांच्या बरोबर कानोपात्रा पंढरपुरातून चालली आहे आणि पांडुरंगाचा कळस दिसल्यावर अंतःकरण ढेवळलं. शिपायांना हात जोडले. मी बादशाच्या आज्ञेचं उल्लंघन केलंय. मला बादशाह जिवंत ठेवणार नाही. माझी शेवटची इच्छा आहे. जाता जाता पांडुरंगाचं अखेरचं दर्शन घ्यावं. थोडा वेळ सोडाल. शेवटची इच्छा म्हणून आत सोडलं कानोपात्रेला.
पांडुरंगाच्या चरणावर मस्त ठेवलं. कानोपात्रानं आज प्राणज्योत विलीन झाली. अजूनही पंढरपुरामध्ये कानोपात्राचं छोटं मंदिर आहे. तरटीचं झाड त्याला साक्ष आहे. आणि मंगळवेढ्यातले प्रसिद्ध भक्त भक्त काज सत विप्रदयाळू भक्त काज सत विप्रदयाळू धर्ममूर्ती दामाजी रोज अन्नदान, रोज कथा कीर्तन, रोज पोथ्या पुराण. आणि बेदरचा बादशाह नेहमी मंगळवेढ्याला यायचा. आणि पूर्व भागचं वसुलीचं काम तो करायचं. पूर्व भाग ज्वारी करता प्रसिद्ध आहे. जोंधळा ज्वारी, काळ्या घोर जमीन, मऊ माती लोण्यासारखी चिंबीत घालायला कुठं खडा भेटायचा नाही. बांध नाही, बंधारा नाही. एकदा का भरपूर पाऊस पडला, खोलपर्यंत ओली गेल्या की लोकांना खंडोखंड ज्वारी पिकायची. लोक आनंदाने ज्वारी वसूल आणून द्यायचे. बादशाहनं 700 खंडी धान्याचं कोठार वसूल करून करून 700 खंडी धान्य कोठार साठवलं होतं. थोडं वसुलाचं काम अर्धवट राहिलं होतं. पुन्हा बादशाह मंगळवेढ्याला आला होता आणि बादशाहला काहीतरी लिहिण्याची गरज पडली. बादशाहने विचारलं, तुम्हाला गावामध्ये कोणी लिखनेवाला आहे? बादशाहवर काही लोक जमायचे तो एकत्र. त्याची माणसं मंगळवेढीतली माणसं एकानं हात जोडले. शहाणपणा, असं का विचारलं? आमच्या गावात दामाजी पंत आहे. दामाजी पंतांना बोलावलं. लिहायला साधनं दिली, काय कागद टाक असेल ते. आणि बादशाह सांगतोय पंत लिहिताय. बादशाह सांगतोय पंत लिहिताय. सहज बादशाचं लक्ष पंतांच्या अक्षराकडे गेलं. मोत्यासारखा अक्षर, शब्दामध्ये समानांतर. अक्षर हा सुंदर दागिना आहे. अलीकडचे अक्षर असे आहे, मी शिक्षकाचं काम केले हायस्कूलमध्ये. स्वयं लिखितम स्वयं न वाचितम. स्वतः लिहिलेलं स्वतःला वाचन केलं. सही तरी ते असे करतात, स्पेलिंग ब्रह्मदेवाच्या लक्षात घेऊन. आणि बादशाहनं पाहिलं पंतांचं अक्षर. बादशाह मला, पंत तुम हमारे दरबार में बेदर को चलो, मैं तुमको वहां का थानेदार बना. दामाजी पंतांनी हात जोडले. जहां मी पंढरपूरचा वारकरी आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, माझ्या घरी पांडुरंगाची रुक्मिणीची मूर्ती आहे. रोज पूजा, भजन, अन्नदान, नामस्मरण, कथा कीर्तन चालू असतात. पंढरीची वारी अखंड सुरू असते. सर्व नियम सोडून जहांपणा आपण मला हा आग्रह करू नका. बादशाह म्हणला, आम्ही तुम्हाला नवीन विठ्ठलाचं मंदिर बांधून देतो बेदरला. बेदरला अन्नदान करा, बेदरला कथा कीर्तन करा. जास्त आग्रह बादशाहनं केल्यावर लोक म्हणले दामाजी पंतांना, पंत एवढा बादशाह आग्रह करतोय, जा ना 4 दिवस. बरं वाटलं राहा, नाही बरं वाटलं परत या. पण आग्रह का म्हणता? लोक आग्रहास्तव दामाजी पंत पत्नी सावित्रीसह बेदरला आले. बादशाहनं बेदरला अन्नदान सुरू केलं. बेदरला मंदिर विठ्ठलाचं, बेदरला कथा कीर्तन. दामाजी पंत सावित्री तिकडे रमले ठाणेदार म्हणून. पंत ठाणेदार होते. आणि पूर्व भागामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला. 7 वर्ष पुरेसा पाऊस पडला नाही. आणि त्यामुळं जनावरांचा चारा केव्हा संपून गेला. गाई, म्हशी, जनावर, बैल रस्त्यावरून चालताना तडफडून शेतकऱ्याच्या डोळ्यात देखत प्राण सोडायचे.
पण शेतकरी पाहण्याखेरीज काही करू शकत नव्हता, कारण त्याच्या पोटात अन्न नव्हतं. 8 दिवस उपवासी लोक होते, पोटपाट एक झालेले होते. स्त्रियांच्या काठीवरची मुलं रडायची, आई मला काल तू अर्धी भाकरी दिली होतीस ग, सकाळपासून मला जेवायला भूक लागली, काहीतरी दे नाही. अन्न अन्न लोकांची दशा झाली. कवी वर्णन करता, मुठभर धान्य करता लोकांना सोन्याची किंमत राहिली नाही. कोणी विकिती बोर माळ, कोणी विकिती बोर माळ, कोणी विकिती मृदंग टाळ, कोणी विकिती मृदंग टाळ, कोणी देती पोर माळ, कोणी देती पोर माळ. कठीण काळ पाचला, कठीण काळ पाचला, कठीण काळ पाचला. एक आई वडील लहान 2 मुलांना घेऊन दुष्काळात पाहुण्याच्या घरी मुक्कामाला. आता पाहुण्या आपल्या घरी जर आला तर एक भाकरी आपल्याकडे असेल तर अर्धी द्यावी लागते का नाही? त्या पाहुण्यानी या चौघांना 70 भाकरी दिली. रात्री झोपले सगळे, आई वडील जागे झाले आणि रात्री 12-1 वाजता लहान 2 मुलांना तिथंच झोपवलं आणि पांडुरंगाला नमस्कार केला. यांचा